नाशिक जिल्ह्यामधील ह्या इगतपुरी तालुक्यामधील अखेत गावामध्ये इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज हे जवळजवळ 1200-1300 विद्यार्थी त्या शाळेत शिकत आहे आणि त्या शाळेतील एका 13 वर्षाच्या इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या मुलीवर तेथील मुख्याध्यापक तुकाराम साबळे याने त्या मुलीवर बलात्कार केला आणि त्याआधी त्याने 2-3 वेळा तिला त्याच्या घरी बोलवलं आणि अनेक ठिकाणी तिथं चुंबन घेणं किंवा असे अनेक प्रकार तिच्याबरोबर घडले। परंतु त्या दिवशी वर्गामध्ये क्लास चालू असताना तिथे तो जो वर्ग शिक्षक आहे तो शिकवणारा त्या जोशीने काय केलं, तिला सांगितलं की तुझी आजी त्या मुख्याध्यापकांच्या घरी आली, म्हणजे शाळेपासून 300-350 मीटरवर असलेला त्याचा घरी आणि त्याची पत्नी आणि त्याचे त्या मुख्याध्यापकाचे कुटुंब लग्नाला बाहेरगावी गेलेलं होतं आणि एकांताचा फायदा घेऊन त्याने त्या मुलीला तिथे बोलवलं आणि तिच्यावरती बलात्कार केला। आणि ती घटना त्या मुलीने बाहेर गेल्यानंतर तिच्या मैत्रिणींबरोबर शेअर केली आणि मैत्रिणींना सांगितल्यानंतर की तिला त्रास व्हायला लागला त्या अत्याचार झाल्यानंतर। आणि मग त्या मैत्रिणी घरी गेल्यावर त्यांनी त्यांच्या आईवडिलांना सांगितलं आणि मग ते आईवडील त्या मुलीच्या घरी जाऊन तिच्या आजीला आणि मामाला सांगितलं, कारण ती मुलगी मूळ पनवेलची आणि ती तिच्या आईवडिलांकडनं राहता आजीकडे शाळेत शिकायला आहे। आणि मग तो प्रकार तसा पुढे आला आणि त्यावेळेस त्याच टाकेत परिसरातील काही नराधम ते प्रकरण दाबायचा प्रयत्न करत होते, परंतु आमचे मित्र पत्रकार राम शिंदे आणि त्यांची ही टीम यांनी वेळीच त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन ते प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत आलं आणि 7 फेब्रुवारी 2025ला पोलीस स्टेशनला बलात्काराचा आणि फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। मला या माध्यमातून एक सांगायचंय, जेव्हा एखादा नालायक माणूस वाईट वागतो ना तेव्हा त्याचं एवढं वाईट नाही वाटत, पण जेव्हा शिक्षक ज्याला कायद्याचं ज्ञान आहे, ज्यांनी नीतिमूल्यांचं शिक्षण जगाला द्यायचं, त्या नीतिमूल्यांचं शिक्षण देणारा शिक्षक जेव्हा असा नराधम होतो आणि त्याच्या हातून जेव्हा असे गुन्हे घडतात ना त्यावेळेस समाजाने नक्की कोणाकडे बघायचं। गुरु देव गुरुर महेशा, गुरु साक्षात परब्रह्म, म्हणजे ह्या शिक्षकांना आपण गुरुजनाचं आपण दर्जा देतो। अरे 8 दिवसापूर्वी शिक्षक आमदार दराडेंना मी या शिक्षकांच्या वतीने भांडण केलं की तुम्ही आमच्या शिक्षकांचे पगार थांबले नाही पाहिजे, त्यांचे बिलं निघाले पाहिजे, त्यांना कुठला त्रास नाही झाला पाहिजे, आम्ही भांडतो। आणि त्याच्यात जेव्हा एखादा असा शिक्षक असा वागतो त्यावेळेस एकदम नीच। आणि आता मला काही महिलांचे या सगळ्यांचे तिकडनं आम्हाला फोन आले की आता आम्ही आमच्या मुलींना आणि आमच्या मुलांना आम्ही त्या शाळेत पाठवणार नाहीये आणि आता उद्या 10वीची परीक्षा आहे, मग 10वीची परीक्षा आहे, अरे आता वर्षाचं नुकसान होईल, म्हणून आता आम्ही सगळे सकाळपासून मेहनत घेतोय आणि तिथून जे मुलींची यादी घेतली त्या शाळेत ज्या मुली 10वीला आहे, जे मुलं 10वीला आहे आणि त्यांच्या पालकांना आम्ही सकाळपासून जाऊन भेटतोय, त्यांना सांगतोय बाबा रे आरोप्यांना जेरबंद केलंय आणि न्यायालय त्यांना शिक्षा देणार आहे, काहीतरी घडतं। आणि त्यावेळेस त्या मुली घरी सांगत नाही। आता अनेक मुलींचे मला फोन आले, त्यामुळे आम्ही जर घरी सांगितलं तर घरचे एकतर आमची शाळा बंद करतात, नाहीतर आमचं लग्न लावून देतात आणि मग त्यामुळे त्या भीतीमुळे आम्ही घरी अत्याचार झाला तरी कोणाला सांगत नाही। परंतु मी या माध्यमातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक विनंती करतो, साहेब जसा राजा तशी प्रजा, तिच्यावर जर असा अत्याचार झाला मग दाद मागायची कोणाकडे? आज हे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय, परंतु मी या सरकारला एक विनंती करतो की तुम्ही फक्त ते इंडियन पिनल कोड ऐवजी भारतीय न्याय संहिता वगैरे असा बदल नुसता करून उपयोग नाही होणार आहे, तो त्या गुन्ह्याला शिक्षामध्ये बदल करा, शिक्षा देण्याचं प्रावधान बदला, तरच या गुन्हेगारांना वचक बसेल। कारण कोणताही गुन्हा घडू द्या, खून हत्या बलात्कार हे सर्रास आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये का घडतंय? कारण गुन्हेगाराला शिक्षा होत नाहीये। त्यांनी एक बुद्धिमान वकील हाताशी धरायचा, कायद्याच्या त्रुटींचा आधार घ्यायचा आणि मोकाट सुटायचं। छत्रपती शिवाजी राजांनी बलात्काराचा चौरंगा केला, आता असे चौरंगा होण्याची गरज आहे। आणि तुझ्याकडून भावनेच्या भरात घडलं, भावनेच्या भरामध्ये आपली लेकी बाळी नाही दिसत, 13 वर्षाची मुलगी, काय असतं रे तिच्याकडे? लाज नाही वाटत? अरे तुझ्या नाती असतील त्या वयाच्या। मग आपण त्या लोकशाहीमध्ये, ह्या लोकशाही युगाचा निर्मात्या ह्या देशामध्ये जर लोकशाही सुरक्षित नसेल, इथली जनताच सुरक्षित नसेल तर मग करायचं काय? अरे मी पालकांना एक विनंती करतो, आपल्या मुलीचे मित्र व्हा, त्या मुलींना दडपणात ठेवू नका, त्यांना चांगल्या वाईटाची समज द्या। अरे त्यांच्याशी बोला, रोज तिच्याशी गळ्यात हात घालून जरा 5 मिनिटं बोला, बाळ काय झालं काय चाललं, तिच्यावर लगेच तिने काहीतरी तक्रार केली म्हणून ओरडू नका, तिला दोषी ठरवू नका आणि म्हणून ते मुलं तुम्हाला सांगत नाही। म्हणून माझी सगळ्या पालकांना विनंती आहे, मुलींचे मित्र व्हा, मुलांचे मित्र व्हा, आपल्या मुलाला त्याचा मित्र होऊन वाईट वळणाला लावायला पावलावर लोक आहे, म्हणून तुम्ही मित्र व्हा आणि आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करा। आणि राम शिंदे भाऊ आपण सिस्टम जबाबदार, म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो
की आता या आरोप्यांना पाठीशी घालायचं बंद करा आणि सगळ्यांनी, जशी ती आपली लेक आहे, आपण एका मुलीचा पिता आहे, कुणी कोणाच्या आपल्या बहिणी आहे, आपल्या घरात बायका आहे, आपण त्या स्त्रीचा आदर करा. मी नेहमी सगळ्यांना सांगतो, लोक म्हणतात की स्त्रीच्या डोक्यावर पदर पाहिजे. मी म्हणतो तिच्या डोक्यावर पदर असण्यापेक्षा आपल्या डोळ्यात तिच्यासाठी आदर पाहिजे. हे ठेवलं ना, स्त्रिया ऑटोमॅटिक सुरक्षित होतील. जय जवान, जय किसान, जय भूमिपुत्र.